निलेश शेंडगे हत्या प्रकरणी श्रीरामपूर येथे विराट मोर्चा। माझ्या बाबांना न्याय द्या, चिमुकल्या राजेश्वरीची प्रशासनास आर्त हाक। श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील गोदावरी नदीपात्रात निलेश शेंडगे यांची बुडवून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आज श्रीरामपूर शहरात विराट मोर्चा काढण्यात आला। सकल मातंग समाज, विराट सामाजिक प्रतिष्ठान, शिवप्रहार प्रतिष्ठान यांच्यासह विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शेकडो महिला व पुरुष सहभागी झाले होते। पोलीस प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडण्यात आला। 11 जानेवारी 2026 रोजी नायगाव येथे गोदावरी नदीत निलेश शेंडगे यांची पाण्यात बुडवून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात 9 आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेस 40 दिवस उलटूनही केवळ 3 आरोपींनाच अटक करण्यात आली आहे। उर्वरित 6 आरोपी अद्याप फरार असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे। फरार आरोपींसह या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चा शहरातील शिवतीर्थ परिसरात आल्यानंतर आंदोलकांनी प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली। यावेळी निलेश शेंडगे यांची 10 वर्षांची मुलगी राजेश्वरी हिने माझ्या बाबांना न्याय द्या, आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी भावनिक विनवणी केल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले। लहान वयात वडिलांचा आधार गमावलेल्या राजेश्वरीची ही आर्त हाक उपस्थित प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी ठरली। दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तराज भवर यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले। उर्वरित फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे ठोस आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले। मात्र आरोपींना अटक न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनांनी पाहिजे। जे माझ्या वडिलांना ज्यांनी मारलं, जे खुल्या हिंडू राहिले त्यांना पोलिसांनी अटक केलंच पाहिजे। माझ्या पप्पाला न्याय मिळाला पाहिजे। आम्ही दोघं बहीण भाऊ रस्त्यावर आलो, आमच्या डोक्यावरून हात निघून गेला। आमचा सगळा परिवार, माझी मम्मी खूप रडते, माझी आजी, माझे मोठे पप्पा, माझी मम्मी त्या खूप रडते। त्यांना मी एकटे माझे पप्पा त्यांना कसे गप करू बरं मी। माझी एक मागणी, फक्त माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे। आम्ही म्हातारे आई बाप हे लेकरं सांभाळू शकतो का? आम्ही हे सांभाळणार का? हे लेकरं असा अत्याचार करणाऱ्या माणसाला तुम्ही अटक करीत नाही का? करीत नाही ते केलं पाहिजे ना। महिना झाला ना माझ्या मुलाला, मग त्याचा न्याय नाही करू शकत का सरकार? आम्ही गप बसलो ना, सरकार का आम्हाला न्याय देईन? अन्याय आमच्यावर करू नका, या लेकराची काळजी व्हावा सरकारनी आणि आम्हाला न्याय मिळावा एवढीची विनंती करते। जानेवारी महिन्यात 11 तारखेला जी आमच्या भावाची बुडवून हत्या करण्यात आली नायगाव या ठिकाणी, ते सगळे आरोपी अजूनपर्यंत मोकाट आहे। पोलिसांना ते आरोपी का भेटत नाहीये ह्याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे। श्रीरामपूर पोलीस नगर जिल्ह्यातील LCBचं पथक असेल, हे बाहेर देशात जाऊन UP बिहारला जाऊन आरोपी शोधून आणतात। त्यांना श्रीरामपूर तालुक्यातले आरोपी का भेटत नाही आहे? ते तर घरीच राहतात। त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडनं आम्हाला सगळ्यांना कल्पना भेटते का आज इथं दिसला तो तिथं दिसला। या सगळ्या गोष्टी असताना जर आरोपी जर त्यांना सापडत नाहीये तर ह्याच्या पाठीमागं नेमकं काय? तर आम्ही तुम्हाला सांगतो, येत्या 8 दिवसात आम्ही आझाद मैदान ह्या ठिकाणी आम्ही सर्वजण आंदोलनाला सहकुटुंब सहपरिवार बसणार आहोत। आम्ही तुम्हाला सर्वांना इलेक्ट्रॉनिक मीडिया मार्फत आम्ही सर्वांना विनंती करतो, पोलीस प्रशासनाला, आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गावरती चाललेलो आहोत, तर आम्हाला संविधानाच्या मार्गावरच चालून द्या। कारण की सर्वांना माहिती आहे, मातंग समाज हा इंग्रजांच्या काळापासून लढवय्या समाज आहे। इंग्रजांपासून आमच्यावरती 3 टायमाची हजेरी देण्यात आलेली होती। इंग्रजांनी आमच्या समाजातील लोकांना 3 टायमाची हजेरी देऊन आमच्यावरती पाळत ठेवलेली होती। तर आता आम्ही स्वतंत्र भारतात आहोत, तर आपण सर्वांनी याची दखल घेण्यात यावी। आम्ही लढणारे आहोत, आम्ही गांडू नाहीये, पण आम्ही बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो, याचा अर्थ तुम्ही चुकीचा काढू नका। आणि जर तुमच्याकडनं न्याय भेटणार नसेल, जर आमच्या कार्यकर्त्याकडनं कुठल्याही अनुचित प्रकार घडला, तर त्या अनुचित प्रकारामध्ये तुम्ही चुकीचा तपास करून कुणालाही गोवण्याचा प्रयत्न करू नका, ही आम्ही तुम्हाला विनंती करतो।